वळूयात पुढच्या बातमीकडे। बॉलिवूडचा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची बायको आलिया यांच्यातील वाद दिवसागणिक वाढत चाललेला आहे। आलियानं एक व्हिडिओ शेअर करत नवाजनं तिला आणि मुलांना रात्रीच घराबाहेर काढल्याचा आरोप केलाय। या व्हिडिओमध्ये आलिया दोन्ही मुलांसोबत बंगल्याबाहेर दिसते आणि या व्हिडिओमध्ये दोन्ही मुलं देखील रडताना पाहायला मिळतात। शोभा देती इस इतना गिर चुका है नवाज, मैं तुझे कभी मैं अभी नवाज के बंगले से आई हूँ और मेरे बच्चे हैं जो कि वहाँ बैठ के वो बच्ची मेरी रो रही है, बहुत परेशान हो रही है और हमें बंगले से निकाल दिया है और बोला है कि आप इस बंगले में नहीं आ सकते हैं। अब मेरे समझ में नहीं आ रहा, मेरे पास 81 रुपीज़ है, ना मैं होटल है और मेरी बच्ची परेशान हो रही है इस वक्त। और मुझे नहीं पता कि नवाज इस तरीके की हरकत इसको शोभा देती, इस इतना गिर चुका है नवाज में। टीम इंडियाचा टॉप फलंदाज विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मासह उज्जैन येथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शनासाठी पोहोचला। महाकालेश्वर मंदिरात प्रार्थना केल्यानंतर विराट आणि अनुष्कानं गर्भगृहात जाऊन दर्शन घेतलं। दोघेही भक्तीत तल्लीन दिसले आणि लोकांसोबत आरतीला बसले। या दरम्यान अनुष्का देखील आरतीच्या वेळी विराटला काहीतरी समजावताना दिसली। दोघेही महाकालेश्वर मंदिरात पूजेसह भस्म आरतीमध्ये सहभागी झाले होते। आणि आता कोकणात जाणार आहोत। कोकणात शिमगोत्सवाची धूम सुरू झाली असून देवी देवतांच्या पालख्या भाविकांच्या भेटीला येत आहेत। रत्नागिरीच्या वननगावची पद्मावती देवीची पालखी भाविकांच्या भेटीला आली होती। पद्मावती देवी पालखी बाजारपेठेत नाचवण्याची गेले अनेक वर्षांची ही परंपरा आहे। तिकडे रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यातील शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलाय। तर गोकुळ गावातील ग्रामदैवताच्या पालखीचं ग्रामस्थांनी दर्शन घेतलं आणि यावेळी शाळेतील विद्यार्थी सुद्धा पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते। रत्नागिरीच्या आसूद गावातील शिमगोत्सवात प्रसिद्ध शिवकालीन काटा खेळाला शेकडो वर्षांची परंपरा आहे। आसूदमधील पांडवकालीन मंदिरातील देवीची पालखी काढण्यात येते आणि नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची ख्याती आहे। तिकडे रत्नागिरी जिल्ह्यातील कळंबट प्रसिद्ध जागृत देवस्थान श्री देवधावजींच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविक आतुरलेले असतात। तर नवसाला पावणारा देव म्हणून धावजी देवाची ख्याती आहे। पालखीचं दर्शन घेण्यासाठी शेकडो गावकरी गावी येतात।